हॅलो, राम राम. मी शंकर शिंदे बोलतो. तर आजचा आपल्याला एक व्हिडिओ बनवायचा आहे. मालधनी राजा दुष्काळाची एक सुंदर आहे. तर तुम्हाला मी सांगतो, एक भव्य दिव्य मोठं शहर होतं. शहर म्हणजे मोठं आमच्या गावासारखं. तर त्या गावामध्ये एक मालधनी हुशार राजा होता आणि त्याचा कारभार पाहणारा प्रधान पण हुशार. तर योगायोगाने काय झालं, राजा वयोवृद्ध झाला आणि राणीबाई पण वयोवृद्ध झाल्या. प्रधान जेमतेम माहितीकार होते आणि राजाचे काही सैनिक आणि मुनीम, शेती बाडे काम करणारे, वसुली करणारे राजाचे. त्यावेळेस जसं आता आपण तहसील म्हणतो, तहसील वसूल करतो, त्यावेळेस त्याचे मुनीम शेतसहारा वसूल करायचे. एका राजाला 12 गाव 16 गाव अशी जहागिरी असायची. तर एक हुशार राजा होता. राजधानीचं गाव होतं, आमच्या गावाचं मोठं गाव होतं, जहागिरी गाव. आमचं गाव पण, माझं गाव शिराडोन आहे, पण ते जहागिरी गाव असल्यासारखंच होतं. मग योगायोगानं काय झालं, अनुभव पाहिजे. तर हा मालधनी राजा दुष्काळाची तोफ. मी का म्हणालो हे पुढे तुम्हाला कळून जाईल. मग योगायोगानं काय झालं, हा मालधनी राजा होता. राजासाहेब, राणीसाहेब, प्रधान यांना काही त्यांनी गुपित ठेवलेलं धान्य, पैसा, कपडे हे त्यांनी सुरक्षित ठेवत गेले. 4 वर्ष जावो, 5 वर्ष जावो, 2 वर्ष राहो, कधी दुष्काळ पडला तर 2 वर्ष भीती राहू नये, याप्रमाणे त्यांनी नियोजन ठेवायचं. हुशार माणसं, बुद्धिमान माणसं, पैसेवान माणसं, धनवान माणसं तसे आत्ताही आहेत. तर योगायोगानं ते राजासाहेबाचं वय 70 ते 80 वर्ष झाल्याच्या नंतर त्यांचा मुलगा, त्यांचा जो मोठा मुलगा होता युवराज राजेसाहेब, तर त्यांनी त्या युवराजला आपला कारभार देण्यासाठी त्यांचं काय रीतिरिवाज, पट्टाभिषेक वगैरे हे ते महाराजासारखे केले आणि करून त्यांना कारभार दिला. मित्रो, ते राजेसाहेबाच्या तालमीमध्ये बरेच दिवस होता, पण तो इकडे तिकडे शिकायला, शेती कारभार हे ते बघत असल्यामुळे त्यानं त्या गुप्तधनाची, पैशाची, कपड्याची तेवढी माहिती नव्हती आणि राजासाहेब, राणीसाहेब तर वृद्ध होऊन गेले. योगायोगाने त्या गावात दुष्काळ पडला. त्या गावात म्हणण्यापेक्षा त्या राष्ट्रामध्येच दुष्काळ पडला. तर तो असा दुष्काळ पडला की प्रत्येक माणसाला काम मिळू लागलं. काम होतं, पण देणाऱ्याला पैसा नव्हता, धान्य नव्हतं आणि काम तर करायचं. मग राजासाहेब हे बुद्धिमान माणसं, राजेसाहेबांनी गावाच्या खालून एक गायरान जमीन होती, तर ते श्रमदान रूपामध्ये सर्वाला दोंडी फिरून तर सांगितलं की काम करा. कोणत्या राजेसाहेबांनी? छोट्या राजेसाहेबांनी म्हणजे युवराज साहेबांनी सांगितल्याच्या नंतर काम करू लागले लोक. पण लोकाला द्यायला जे युवराज साहेबाचं जे दिसतं धन होतं ते त्यांनी भरपूर लोकांना वाटलं. का हे मोठे धनवान लोक हे फार दिलदार मनाचे मोठेच असतात. तर त्यांनी सर्व वाटप केलं. वाटप करून आणि दुष्काळ पडला होता. लोक ॲक्च्युली पिवळे ज्वारी, सजगुरे याच्यासारखं त्रोटक खायचे, त्याच्या कन्या करायच्या, नाश करायचं नाही आणि जनावराला चारा मोजका हे ठेवायचं. आणि राजा महाराजाच्या लादणीमध्ये कुठंतरी चारे वगैरे हे त्यांनी 2 वर्षाचं पाहिजेच. राजा म्हणजे पैसा आदला हे ते सर्वाजवळ जरी असलं तर धान्य फार महत्त्वाचं आहे. मग काय झालं, धान्य संपून गेलं, कामाचा हप्ता झाला, एक सुंदर तळं तयार झालं. एवढं तयार झालं तळं, पिढ्यानपिढी चालत आलेलं आहे ते आज बी तळं त्या गावामध्ये. ते राजेशाही थाटातले 12 गावची जहागिरीचे
तळं झालं. पण लोकाला आता अन्न कमी पडलं. अन्न कमी पडले आपण छोटे राजेसाहेब, आपले राणीसाहेब त्यांची माता यांच्याकडे आले. यांच्याकडे आल्यावर तर त्यांनी माईसाहेबाचे चरण स्पर्श करून विचारलं, आई माई, आत्ता तर आपल्याकडे काम भरपूर झाले आहे, पण धान्य नाही त्यांना देण्यासाठी. आणि दुष्काळ पडल्यापासून कामाच्या याच्याने लोकांचे कपडे फाटणे, हे फाटणे, घेणं म्हणजे पैसाही नाही. मग आईसाहेबांनी, मोठे राजे वृद्ध झाले, त्यांच्या बैठकीमध्ये प्रधान आणि यांना बोलावून घेतलं. तर त्यांना माहीत होतं की आता पेरणीचा दिवस आलेला, 4 महिने धान्य लागणार. तर राजेसाहेबांनी बोलून घेतलं. तर त्यांचे काम करणारे, शेती काम करणारे, पैसा वसूल करणारे हे मोठमोठे लोक, मुनीम साहेब, त्या सगळ्याला बोलावून घेतलं. तर त्यांना त्यांच्या 4 वर्षापासून 5 वर्षापासून अशा जे गुप्त लादण्या ज्वारीच्या, गव्हाच्या अशा ठेवलेल्या अन्नधान्याच्या, तर ते राजेसाहेबांनी त्यांना जे हेड मुनीम म्हणतात, जसं प्रधान, तर त्याला बोलावून घेऊन सांगितलं की आपल्या या भागातली, या बुरुजाखाली, या वाड्यामधले 2 लादण्या खोला. 2 लादण्या खोलल्यावर आपलं हे जे श्रमदान आहे, तर आता पावसाळा लागल्यावर 4 महिने लोकायला सरणार नाही, तोपर्यंत दुसरं धान्य येईल, अशी ख्याती केली. का कॉन्फिडन्स होता, राजाला कॉन्फिडन्स. असं बरेच वर्ष चलत आलेलं आहे. मग ते दुष्काळ पडल्यावर मग लोक बी आश्चर्यचकित झालं, आता राजा काय करतील. मग ते लादन मुनिम घेऊन बोलवले आणि गावातल्या सगळ्या लोकांना बोलून घेतलं. त्या सगळ्या लोकांना बोलून घेऊन ते लादणीमधले पूर्ण ज्वारी काढून राजेसाहेबाच्या बैठकीच्या बाजूला मोठ्या हॉलमध्ये टाकून दिली. आणि जसं ज्याच्या घरी लागल दळण तेवढंच, लोकही फार इमानदार, काला नेऊन ठेवतील. ज्याला पायलीभर लागते त्याने 2 पायल्या कधीच नेऊन आताच्यासारखं, बरं काय, लोक इमानदार. मग त्याने काय केलं, लागल तसं नेत राहा. मोठ्या राजेसाहेबाला त्याचं माहिती, वृद्ध होते, बाजावर बसूनच होते, आणि त्यांनी असं आपला दंडुक्यात टेकीत येऊन बघत राहायचं. 15 दिवस झाले की बघायचं, पुन्हा 15 दिवस झाले की बघायचं. त्यांना कॉन्फिडन्स होता की 4 महिने जाणार. गहू सणापुरतं सगळं, गहू ज्वारी काय जे लागेल ते लागेल. आणि त्यांनी त्यांच्या सणामध्ये मोठमोठे कार्यक्रम करायचे, कपडे वाटायचे, हे काटायचे कपडे. दरवर्षी दिवाळी, दसरा यांना, गावाला, आपल्या मुनिमाईला हे वाटायचे. आणि वाटून उरलेले 50-50-100 कपडे नवे राहायचे लोक नसल्यामुळे. मग ते तसेच पेट्या भरून ठेवायचे. पेट्या भरून ठेवून तसंच ज्या गुप्तधनासारखंच ठेवायचं. आणि मग ते गुप्तधनासारखंच ठेवून दिलेलं. मग ज्याला नाही त्याने तिथं काढून ठेवलेले, ज्याला नाही त्यानं नेवायचं, पण नेऊन कोणी नाश करायचं नाही. असं हे प्रामाणिक गाव होतं. आणि त्या गावातली राजाची ख्याती होती तशी. मग मालधनी हा जो राजा आहे, म्हणून मी का म्हणतो मालधनी राजा दुष्काळाची तोफ, दुष्काळाला न भिणारा. तरी आजही या काळामध्ये काही जे पूर्वीचे देशमुख वाड्यावरले असे आहेत लोक. मग त्यांनी काय केलं, धान्य कटीत सगळ्याच्या पेरण्या झाल्या, कोणाला काहीच कमी पडू दिलं नाही. पेरण्या झाल्या आणि दुसऱ्या वर्षी मस्त पाणी पडलं. निसर्ग आहे, सगळ्याला पोशिंदा मोठा निसर्ग आहे. निसर्गाने मग सगळं पाणी पडलं, हे पडलं, सगळ्याला माल झाले, भरपूर माल झाले. आणि ही ज्वारी पूर्ण याला पुरी झाली. तांदूळ राजाच्या किती लादण्या होत्या ते राजालाच माहीत. तरी हे छोटे राजेसाहेब, युवराज यांना त्यांनी दाखवून दिलं की बाबा हे आपलं जे माझं बरं झालं, तर आपल्याकडं अजून एवढा साठा आहे, तू काही जरी झालं ते काढू शकतोस. तू मातासाहेब, आता कोण आधी जाईल कोण नाही काही माहीत नाही, तर तू विचारून हे वापर करू शकतोस, पण जनतेला धक्का लागू देऊ नको. हे असे राजाचे पहिले हे गुण होता. मग त्यांनी काय केलं, ते वाटप केलं, मग झालं, सुखी झालं.
आणि सगळे लोक आनंदी झाले. कपडे नाही त्याला कपडे दिले, धान्य नाही त्याला धान्य दिले, किराणा नाही त्याला कोण्या पद्धतीनं आणले असतील ते किराणा दिले. सगळं राजानं म्हणजे त्यांचं गाव, त्यांचा एरिया 16 गावची जहागिरी समजा, आणि तितक्या गावाला त्यांच्या जमिनी असणाऱ्या 100-100, 200-200, 100-100, आणि मग एवढा माल झाला की न मागता त्याचा राहिलेला शेतसहारा तहसील हे पहिलं वसूल होत गेले. तर ते न मागता आणून राजाच्या घरी जमा केले. प्रधान, त्यांचे मुनीम, त्यांचे जे गडी, हे सगळे. आणि मग ते 9व्या लादण्यात ते भरल्या. अजून या युवराजच्या हातावर दुसऱ्या 4 लादण्या, म्हणजे यांना अनुभव झाला ना. मग हे भरून ठेवून अजून पुन्हा स्टॉक ठेवला. अजून कधी काही जरी घडलं तर हे. आणि मग पूर्वीप्रमाणे मग लोक अगदी आनंदात राहू लागले, समाधान राहू लागले. आणि योगायोगानं मग आता राजा वृद्ध झाला. कधी काय झालं काय नाही हे निसर्गावरल्या गोष्टी आहेत. तर हे म्हणून मी म्हणतो, कधी झालं प्रत्येकाने आपण 5 रुपये कमवले तर 2 रुपये आपल्या व्यवहारात लागतात. 3 रुपये अगदी ठेवून द्यायचे. लई मोठ्या थाटात जाऊन उधळायचं नाही. उधळणं झालं की भीक मागावं लागतं. जवळ काही नसलं की भीक म्हणजे भीक म्हणावं नाही, पण दुसऱ्याला उष्ण मागावं लागते. भीक मागायची गरज नाही, पण दुसऱ्याच्या घरला जावं लागतं. तर ते न जाण्यासाठी तुम्ही जपून राखा, जपून ठेवा. कपडा राहो, धान्य राहो, पैसा राहो. अहो तुम्ही गावामध्ये राहिल्यावर तुम्हाला थाटमाट करून रानामध्ये काय थाटमाट करून जाऊन नांगोर हाणायची गरज नाही. शेतीमध्ये कसं वागायचं त्याप्रमाणे वागायचं. पाहुण्यामध्ये जायचं तसं वागायचं. अहो काय सांगावं तुम्हाला, मी माझी एक स्टोरी सांगतो. माझे 2 मामा होते, अगदी शेतकरी होते. आणि ते उगं छोटं उदाहरण, ते आमच्या घरी यायचे. घरी आल्यावर आमचे छोटे मामा जो होते, दोघांनी कधी घरी आलं, घरून निघालं की काय करायचं, ते दोघांमध्ये एकच कुडतं. तर त्यांनी काय करायचं, आमचे मामा खेड्याला जायचे. खेड्याहून येईपर्यंत वाट बघायची, मला उद्याला आपल्या याला जायचं, शिराढोणला जायचं. बरं, मग ते आले की आमच्या आजीनं मामीनं वगैरे कपडे धुवून ठेवायचे. मग ते काय करायचं, स्वच्छ धुतलेले कपडं लेवायचं नाही, पाटीवर टाकायचं, बनीवर कुठपर्यंत आपल्या गावच्या शिवपर्यंत यायचं. तेच म्हणून नाही, मामा म्हणूनच नाही, ही प्रथाच होती प्रत्येकाची. प्रत्येकजण असं करीत गेलं. मग ते काय झालं, मग गावाच्या जवळ येऊन लेवायचं. गावाच्या जवळ येऊन लेवलं की घरी आलं की मग लगेच जेवाय बसले की काढून ठेवायचं. त्या शर्टाला कोणाच्या बी पहिलं उगं गावाला, कोणी गावाला निघाले की कोणाच्या मागून न्यायचं दुसऱ्यानं, दादा आहे काय, तू घरी आहे काय, हाय काय, मला गावाला जायचं, त्याचं शर्ट द्या. तर मित्र हो, त्याकरता ही पहिली प्रथा होती. आत्ता तर कपड्याला, धनाला, अन्नाला परवडच नाही, पण खर्च बेहाल होऊन गेला आहे. पहिलं दारू पिलेला माणूस दिसत गेला नाही. ज्याच्या घरी दूध नव्हतं ते दुसऱ्याच्या इथून दूध न्यायचं, मागून न्यायचं, आज सरलेकडे म्हणून त्याने बिनधास्त तांब्या भरून द्यायचं. आणि शरीरं म्हणले तर असे निर्भीड शरीर की फत्तारपोड शरीर, दिवसभर काम केलं तर त्याला असा दम यायचा नाही, असे माणसं. दूध, तूप, दही खाल्ली, उघडं झोपलं तर थंडी वाजायची नाही. तर हे असा कारभार होय. त्या राजाच्या काळात तसं होतं आणि हे अलीकडल्याही काळात असं होतं. तरी प्रत्येकाने आपलं वागण्यासाठी म्हणून सांगतो मी. तर त्या काळाची एक गोष्ट वाचली, त्या गोष्टीवरून तुम्हाला अंदाज आहे सांगलो. तर प्रत्येकाने आपली बचत होईल तेवढं करणे, आपलं कपडा लत्ता जपून ठेवणे. तुम्ही लेवना गेलं तर तुमचं दुसरं माणूस लेवेल. तुम्हाला अन्नपुरी झालं तर उरलेलं दुसऱ्याला देता येईल, गरज पडली तर. पण आपल्या घरी लावून ठेवा. का, नवं येईपर्यंत. नवं आल्यावर आपल्या जनावराला, याला त्याला. मग राजानं तेवढं असल्याने त्याच्या घरी 10 वळया होत्या. तर तेवढं गाव ज्वारीनं पोसलं, जनावरं पोसले, असले पोशिंदे असावेत. आणि आपण पण तसं स्वतःला समजायचं, कमी समजायचं नाही. आपल्याजवळ उधळपट्टीपेक्षा जतन करणारा माणूस मोठा आता. तुम्हाला समजा तुमचं उत्पन्न जरी नसलं जास्त, तर तुम्ही थोड्या उत्पन्नातून किती जतन करता याला महत्त्व आहे. तुमचं 100 रुपये उत्पन्न आणि 110 रुपये खर्च म्हणला की तुमचे हात नेहमी दुसऱ्याच्या हातापुढे राहतात. आणि ज्या माणसाचं 20 रुपये कमाई आणि 5 रुपये खर्च झाला, 15 रुपये बचत झाली,
तो माणूस मोठा म्हणायला पाहिजे. त्याप्रमाणे या राजाचं तुम्ही उदाहरण लक्षात ठेवा. म्हणूनच या राजाला मालधनी, हा मालधनी राजा दुष्काळाची तोफ, दुष्काळाला तरी न भिणारे असे बेडर माणसं होते. त्याप्रमाणे असे प्रत्येकाने मनात धैर्य ठेवावे, मनात वागावे, निर्भीड वागावं आणि कॉन्फिडन्शली वागावं. तर हे तुम्ही नवीन असाल तरी माझा हा व्हिडिओ आहे, या व्हिडिओला सबस्क्राईबर करा, शेअर करा आणि लाईक करा आणि मी सांगितल्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. मी पण करत आहे, मी पण सांगून असा मोकळा नाही, पण वागण्याचा प्रयत्न करतो. खर्च आला त्याला खर्च आला, मागावं लागतं दुसऱ्याला असं नाही बरं का. मागण्याबद्दल नाही, पण चक्कच नागोळे होऊन जर म्हणलं तर त्या समोरच्या माणसालाही हमेशा उधळते, काम पडलं की येते, हे शब्द येऊ देऊ नका. तर त्याकरता आपल्याजवळ 60 रुपये असले तर दुसऱ्याला 20 रुपये मागायला घोर वाटणार. म्हणून मित्रो, काम करा, कष्ट करा, शेतीमध्ये करा, कुठल्या मुनीमदारीत करा, कुठेही करा, पण जतन करण्याचा प्रयत्न करा. एवढं बोलतो मी. याच्याप्रमाणे वागा. राम 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 राम.